म्हणजे गावातल्या तडशाला कुत्र्यानं घोयसलं असंच म्हणणं आहे तुमचं? हो ना, आपलं इकडे म्हणजे तडशानं घोयसलं असं उलट झालं ते. हो, ते तडशात ते जरासं म्हणजे कन्फ्युजन झालं. इथं कानानं हलके लोक आहेत ना आपल्या गावात. हा हो, तेच म्हणलं मोठे बाबाचा आहे मोठा घोर आणि त्याच्या संघ अजून आहेतच मग 2-4 संघ बातच जमा केले त्यानं. हो, तुम्ही आता काही विचार करू नका या गोष्टीचा, मी बरोबर करतो हँडल. हा फक्त झुमरेला लवकर पाठवून द्या पेरणीले. हो, लवकर तुम्ही कुठं आता घरी नलूच्या घरी चालले का? जा आता पण लवकर या म्हणा. ठीक आहे, ठेवतो फोन मग. हा ओके. आता पाय तुम्ही बाकीच्या यायला सांगतो, गडबड काही करू नका. माय तर मी आणलेलं आहे आता समजा इथं बियाणं वावरात नेऊन टाकतो आणि चालला जातो घरी. म्हणजे मग लाईने पाटलाला भेटतो आणि आपलं पेरणी सुरू करून देतो. देवदास काय म्हणते म्हणलं, काही समजून नाही राहिलं बा. काय म्हणते शांताराम, बरी आहे तब्येत आता? अरे काय मोठे बाबा, हितभरला कुठं 9 हात झिल फिरायच्या नसतं काही बी आपलं. सर गावात दिलं फिरून ते म्हणलं कंदील आबाजीले कुत्रे कुत्रे डसले कुत्रे. रातच्यानं गेले ते म्हणजे मिरवायला काय इथं. तर कुत्र्यानं तोडलं ते ब्लँकेट आणि हे ते पाहून ते काय भरले असेल कुत्रे. पायालाच डसले म्हणजे काही एवढं विशेष नाही झालं ते इंजेक्शन ते. तडशान गिडशा काही नाही आला गावात मी. आता सांगा, आता काशीनाथनं सांगितलं असे गमता करावं का? काय असे लोक आहेत, आता काय बोला आणि काय नाही. जाऊ द्या बा. बरं झालं आला नाही. बरी आहे म्हणते ना पण तब्येत? हो बापा, अटन मग नलूच्या घरी गेले ते चहा पोहे खाले. मग काय आता काय ते 2-3 दिवस इंजेक्शन, आज 14च्या जागी 3 आहे वाटते ना आता काहीतरी. तेवढे घेईल ते आता. जाऊ दे तिकडे. बरं ठीक आहे, मग मी जरा हे कट्टे गिट्टे नेऊन टाकतो आणि गदे घेऊन जातो. बाकीचे गदे बांधून टाकतो. जा लागेल ना मला आता ते सोयीसाय लावा लागेल ना. आता लाईने पाटील उठलेच नाही वाटते अजून. 7-7:30 वाजले. त्याला घेऊन येतो ट्रॅक्टर घेऊन मग आता. आता झुमऱ्या येईन 1 घंट्यानं तो रोखतो पेरणी होती मग. जा ना मग. आमच्या देवलाले सांगतो बुवा ते लवकर आण म्हणा बॅगा. मी वावरात थांबतो तोपर्यंत. जा तुम्ही, जा जा. कधी मिळून राहिले? अरे काय अध्यक्ष कसं काय म्हणलं? ते पेरायला गेले नाही का? गहू पेरायला जातो म्हणे सकाळी. अजून काय काय गावातच आहे का म्हणलं? लवकर दाबा, आमचं झालं पाहिजे. अरे माहिती नाही वाटते. अरे बा, ते झुमऱ्या गेलं ना तिकडे दवाखान्यात कंदील बुडेल घेऊन. मग काय रातच्यान ते त्याला कुत्रं डसलं माहित नाही का? आता यायला माहित नाही वाटते. अरे बा, तुम्हाला माहित नाही वाटते? अरे तडशाला व्हायचं म्हणते. मग तुम्हाला काय माहिती आहे? कुत्रं काय आलं त्याच्यात म्हणतात आता. सर गाव तडशा करून राहिले तुम्ही म्हणता की कुत्रं आलं. झालं बा माझा करतो. पा तडशाल नाही, तडशाला कुत्र्यानं डसलं. असं आहे ते. फालतूचं. आता ते इंजेक्शन घेतले त्याने येऊन राहिले ते. आता झुमऱ्या ते गेले नाश्ता करायला नलू मॅडमच्या घरी. नंतर येईन ते इथं. तोपर्यंत आता मी लाईने पाटलाला देतो आवाज आणि तुम्ही या बियाणं घेऊन लवकर. काही आपलं अफवा पसरू नका ती. तडशा आला बिबट्या आला. अरे तडशान बिबट्यान काय घरा गुन्हे झाला वाटते. अरे म्हणजे कुत्रा डसलं मग समजा नाही का? मग काय गेले ते रातच्या काल मिरवायला गेले. मला 8 वाजता झोपले ते 17 घेऊन. जाऊ द्या ना बा, जाऊ द्या ना तिकडे. टमरेट घेऊन गेलता म्हणजे ते वाडीकडे लाईने पाटलायच्या. आणि काय गरज होती काय ती? पण हाय ना घरात संडास, पण नाही जातच तिकडे. जाऊ दे ते आता विषय मुळात ते. जा तुम्ही पटकन बियाणं घेऊन या. मी लाईने पाटलाला आवाज देतो आणि पटकन आपलं वावरात मी चालला जातो. जा आता तुम्ही पटकन. बरोबर. हो चला कर सुरू कर. येतो आम्ही. तोपर्यंत आलो भाऊ येते घेऊन जा आमची मंडळी. लाईने पाटला उठवा लवकर. चला म्हणा पटकन. आमची माणसं घेऊन जा तिकडे, नाही बसतील घरीत ते. जा लवकर. चला झाला आता मोजलं. म्हणलं कोणाकोणाचा किती भरला सांगा बरं. सांगा किती भरला तर. आता आपण ते फडक्याचं वजन काढलं अर्धा किलो. आता आपलं सगळं भरलं. आता पाहा तुम्ही, मंजुळाबाई तुमचा 42 किलो, लंकाबाई तुमचा 45.5, अनिताबाई चेतनची आई तुमचा भरला 37 किलो, शेवंताजी तुमचा 40 किलो, झिंगूआजी तुमचा 35 किलो. झाला आता आजचं झालं तुमचं. आता फडके लवकर हे आता मोकळे करा, कापूस नेऊन टाका आणि लवकर आता हे चालल्या जा. बाबा म्हणलं मी काय म्हणतो, आम्ही काय आता जात नाही. मंजुळाबाई सांगा बाबा काय तर येत नाही म्हणा आम्ही आज. आम्ही म्हणलं आज काही येत नाही म्हणलं, कापूस येत आले. उद्या येईन भलाई, नाही तर मग पाहिजे आता 2-4 दिवसानं. ते तडशा गेल्याशिवाय काय आम्ही वारत येत नाही म्हणलं. आता कापूस येत आले. तळशा कुंदाला. अरे बा, आता तळशा काही आला आपल्या गावात काय आला म्हणून तळशान गिरशा. तुम्ही बा छाटा नका मारत जो. तुम्हाला बा दुसरा कोणी आता जास्त पैसे देऊ राहिला वाटते. अरे म्हणलं मी आता का कमी देऊ राहिलो का पैसे? तुम्हाला किलो पैसे आहे ना का? कापूस कमी भरून राहिला का? 40-45 किलो भरून राहिला. 450 रुपये रोज पडून राहिला. झिंगूआजी सारखी 350 रुपये रोज पडून राहिली. तुम्ही म्हणता की आता तळशा आला नसतं तसं काही आपले बहाणे नको करू बा. काही नका करू मंजुळाबाई तुम्ही. अरे बाबा, तुम्हाला माहित नाही का? जगनची आबाजी म्हणलं रात्री आम्हाला सगळ्यांना सांगितलं ना. मग म्हणलं आम्हाला माहित आहे ना काय झालं काय नाही. रातचं प्रकरण माहित नाही का म्हणलं तुम्हाला? ते कंदील आबाजीचं म्हटलं आपल्याला काहीच माहित नाही. बाबा आम्हाला तर काही माहित नाही काय झालं तर. बाबा तळशानं काय म्हणते बाबा, ते व्हायचं का काय म्हणते बाबा कंदील आबाजीले. असं समजलं. रात्री झुंबरन ते गेले म्हणते ना गाडी घेऊन ते शांताराम भाऊ. अरे बाबा, झुमऱ्यान दिली वाटते चाट नाही का? सांगा आता हे लोक पेरणीवाले थांबले असं ते बसले तिकडे. काय बोलता म्हणजे तळशानं म्हणजे समजा कंदील आबाजीले घोषलं म्हणते. आता हे जगनच्या आबाजीला खोटे सांगून राहिले का? मग त्याला रात्रीच माहित पडलं ना. बाबा खराब काम झालं का? फोन लावून पाहिला नाही शांताराम भाऊ काय म्हणते काय नाही तर. लाईने पाटील आहे का घरी? लाईने पाटील, लाईने पाटील. आला म्हणला आहे देवदास सनसने आला आता कलकल करत. मग असं आहे ती. आता झुमऱ्या जाऊन बसला तिकडे. आता हे पेरणीवाले आता माझ्या घराभोवती आले तर पाहतो म्हणलं मी त्याला निपटवतो जरा. तोपर्यंत गटोळे सोडा आणि ते कापूस अंदर त्या गंजीवर टाकून द्या. आलोच मी 10 मिनिटात.
अरे बा सांगा आता बरं झालं तुम्ही लवकर येऊन भेटले म्हणजे नाही तर बाई कापसाच्या बाय आता आज येत तुझ्या कामाला तडशा आला म्हणे आम्ही कापूस जात नाही म्हणे जीवाच्या पळ्याला आला का म्हणे बा तर आता हे कुत्रट असलं म्हणता तुम्ही बरं झालं सांगितलं तर आता मग आता झुमऱ्या काय काही येतो म्हणे मग आता 9 वाजता काय 9-10 वाजतेच त्याले तोपर्यंत मायन माऊलीचं होऊन जाते पेरणं तुमचं हा म्हणून म्हणलं लवकर आता चहा तोंड पाणी झालं असेल तर घ्या लवकर आणि चला लवकर खांद्यावर. बरोबर ठीक आहे येऊ द्या ना मग त्याला हो काही हरकत नाही तोपर्यंत मी तुमचा वावर देतो काढू तुमचं 2 एकर नाही का 2 बॅगा माऊली भाऊच्या 2 बॅगा बरोबर ठीक आहे होऊन जात तोपर्यंत तर म्हणलं आलो भाऊ गेलेत का हे बॅगा आणायला बाकीचे हो ना ते गेले ना आता आम्ही पायप धुत पुढे जातो तर म्हणलं तुम्ही लवकर या म्हणलं मग आता यायचं झालं की आपल्या वावरा बस हे बा 10 मिनिटात जरा मी हो ट्रॅक्टर घेऊन येतो आपल्या वाडीतलं हो तुम्ही चाले जावा आता हो बस आता बायला सांगा लागेल बा तडशा काही नाही असं झालं हो निदान कापसाला तरी येतील ती मग इतका कापूस तळाला फुटला ना अरमान बरं ठीक आहे मग जा तुम्ही आलो तिथेच भाऊ म्हणला तास म्हणलं सारखं काढ जाते झुमऱ्यासारखं नाही तर बस बा पट्ट्याने आडव्या तिडव्या पाणी काही मग जात नाही बरोबर हा तेच म्हणलं मागच्या वक्ती बिल तुम्ही ते कलट्या मारल्या ते अरे काय ते एखाद्या वक्ती होतच ते एखादा गोटा आळवा आला होते ते जरासं एखादं आता थोडी होते तो काही आता जमते ना आपल्याला बी चला व्हा तुम्ही पुढे आलोच मी नाही म्हणलं नदू मग आता कुत्रं डसलं होतं का नव्हतं म्हणलं मग त्या दात होता का नख होतं ते नाही आजोबा ते कसं चावाच घेतला होता त्या कुत्र्याने पण आता काही हरकत नाही अँटी रेबीजचं इंजेक्शन घेतलेलं आहे आणखी तुम्ही 1-2 दिवस या म्हणजे होऊन जाते मी तर म्हणजे मुक्कामीच राहता कसं आता तुम्ही जाणं येणं केल्यापेक्षा आमचं आहे ना क्वार्टर इथं राहायचं हा मस्त जेवण खावण हे ते सगळं पद्धतशीर होते आजही म्हटलं जेवण केल्याशिवाय जाऊ देत नाही बरं मी तेच सांगते झुंबर दादा तुम्हाला मी सांगत आहे काय तो खरं आहे आता शांताराम बोले माहिती आहे ना पेरणी तिकडे लायडे पाटील माहिती आहे का फालतू कोणाचे बेरून टाकते तर बसा लागो जा लागते बोले ते जेवणा थोडाचं काही करू नको अरे 10 वाजे लोक स्वयंपाक करते ते त्याला काय ड्युटीवर नाही झाला का मग सगळं दोघी जणी ते आता पोळ्या करून राहिली शालू तू काळजी करू नको मस्त जेवणा खावणाच होऊ दे खाऊ कंदीला भाजी मस्त आता बा पालक पनीर बनवलं त्यानं मस्त फर्स्ट क्लास जेवणच जा आता नाही जेवणाचा काही विषय नाही आता वासनाच उडाली होणार का त्या दिवस जेवण केलं काही ते याचे एकूण घनश्यामचं पसलंच नाही ते द्याव तर लेखाचं मनापासून द्याव कोण नाही का त्या दिवशी दिलं ना त्याला जेवण मला तेही पसलं नाही आणि लेखाचं म्हणलं आता ते नुकसानही झालं माय आणि या कुत्र्याने मोठं काम काढलं माय गिरेमान लेखाचे भल्ले खराब आहे माय म्हणून असं वाटते माणसानं काय करा कुठेही पाऊल टाकायच्या वक्ती विचारच करायला लागू राहिला आता होती ते एखाद्या वक्ती राहू की तुझा थोडासा प्रभाव वाढला की होती एखाद्या वक्ती असं काही नाही ते निपट्टे आता लय कमी ते निबलं तुमचं मग झुमऱ्या ऐन वक्तात नाही आला म्हणून जमलं ते नाही तर 2-4 कुत्रे जर भिडले असते किती तो लोंदाच तोडला असताना मग बसले आपल्या आता हे काही नाही एवढा विषय नाही आता बसा मग आता तुम्ही पेपर आणतो मी आला वाटते बहुतेक बसा आता तुम्ही ठीक आहे मग हो म्हणा ते सगळं बरोबर आहे पण मायला काही फाशी उलटी पडून राहिले याच्यासाठी काही मला वाटते राहू की तुझी काही शांतता करला का नाही एखाद्या महाराजची भेट घ्याव का नाही का म्हणजे काही अडीअडचण आहे बा म्हणून आपल्या जित काही शांतता केली तर जरा निपटन तरी नाही तर काहून की 400 क्विंटल कापूस एकाच आहे राजा असे जर मध्ये जर आता असे जर झोडपे बसले लंबा व्हायचो मी एखाद्या दिवशी अटॅक घेऊन मराच माणूस अशानं एखाद्या महाराजची भेट घ्याला का नाही एखादा असं तर पाहा राजा बरोबर पाहा आता आपल्याला काही समजत नाही त्यातलं तुमच्या हिशोबाने काय करायचं ते पहा तुम्ही 3 दिवस मस्त इथंच राहता तुम्ही नलूच्या घरी आणि मस्त आपलं शांततेने आराम करा आता काही जास्त टेन्शन घेऊच नका तुम्ही ठीक आहे मग चला आता झुंबर मी पेपर घेऊन येतो बाहेर आला वाटते बसा तुम्ही बसा म्हणलं आजोबा तुम्ही मी स्वयंपाकाला लागते 10 वाजेपर्यंत झालं पाहिजे ठीक आहे आलेच मी बरोबर ठीक आहे कर बाई साहेब नाही म्हणलं मग 3 दिवस इथंच राहतो म्हणलं मग चालते ना मग म्हणजे कसं मध्ये महाराजचं एखादा शोध घेता येते आणि जरासं तब्येतही बरी राहते मग इथं नाही का आता गावात येऊन लोक ही दाता काढतील त्यापेक्षा बाबा इथंच आपलं 3 दिवस राहिलं इंजेक्शन पूर्ण झाले की चाललं जाऊ मग तेच म्हणून राहिलं ना इथंच राहा मस्त आराम करा आहेत ना 2 आता तुमच्या नाताच आहेत ते का दुसरा आहे कोणी ठीक आहे चला येतो मी आलोच पेपर घेऊन घेतल्या का भूषण हो चल कडे आम्ही आणला बा येतो आता हो काय म्हणते काय फेरणे घेण्यास कुठं आलं झालं का तिकडे देवदस भूत झालं का म्हणलं लाडे पाटलाचा फोन पाहू दे 1 मिनिट भूषण काय काही येऊन राहिलं म्हणलं बियाणं आपलं आता दिवस भूत झालं म्हटलं हो मी आता लावून राहिलो आता हे पेरणी तिकडे माऊली भाऊच्या वावरात ते काय 1 घंट्याचं काम आहे लवकर ये म्हणलं वावरात नाही का काढलं काकाचं माझ्या बियाणं काढलेलं आहे बस आता सुरू केली गाडी की आलोच मी झालं काही वांधा नाही ते लक्ष्मण भाऊ कुठे आहे त्याला टच करतो जरा येऊ द्या मला तुमचं तू झालं की त्याचं करून टाकू मग त्यासाठी लक्ष्मण भाऊ तुमचं म्हणजे बियाणं घ्या म्हणजे माझ्या झालं तुमचा नंबर हो ना बियाण्यासाठी झालं का ऑटो स्पेशल घेतला ना बा काय करता गावातले ऑटोलेत ना ठीक आहे येऊन राहिला आम्ही आता याचं पहिले पेरणं मग आमचं येतो आम्ही जेवण खाऊन करू बा वावरात बियाणं असलं ठीक नाही तर चालला मी मसनीले सांगू राहिला आता ठीक आहे ठेवतो फोन तर बा घे बरं लवकर माऊली भाऊ चला घ्या पटपट संत्या हो ना बे आणा ते बॅगा घ्या टाका पटपट हॅलो बोला पाटील बोला काय काही येऊन राहिला म्हणलं तू अरे 10 वाजले का तरी आता पता नाही तुझ्या मी इकडे आता देवदास भाऊचं झालं माऊली भाऊचं झालं पेरणं ఇంకా आता मी भुसण्याच्या वावरात आलो आता अजून तर जेवायला बसलो अरे हो बस निघालो रस्त्याला बस 10-15 मिनिटात ये पोहोचतो मी बाबा मला नको तू शिकू ना आता मला का माहित नाही का तुमच्या चाला राजा कुठं आहे तू नेमका खरं सांग तू घरी आहे का अजून तिथंच आहे का बा हे बा इथं सापडला मी आता जेवायला बसतच होतो जेवलं की निघतो ना मी तुम्ही राजा काय हे बा आगे घास नाही लागू देत राजा
बाबा तू इथे कधी बोलायला सोबती झाला वाटते हा हो पाहिजे त्याच्या नादी नको लागत तू फालतू राहायचे हा खासाठी मरताले का हो ठीक आहे ये लवकर ये पटकन हो फालतू इकडे आता मामा मागायला का किती बॅगा पेरून लागले मामा आता बरं आलो ना तुम्ही नका काळजी करू हो, करा ते भूषणचं सुरू करा आलोच मी तोपर्यंत मग काय हो, आता ते देवलाल भाऊचं ते पाचक करायचं दोघायचं मग ते व्हायला तुम्ही हो पण आता लवकर ये भूषणचं होईपर्यंत हो ठीक आहे ठेव मग आता झालं का रे हो भूषण झालं का टाकणं ते लवकर लवकर करणं पण मोकळं हा फटकन मी आता लावून देतो तास आता हो ना सांगा ना मग हे पेटीत कुठपर्यंत भरू तर हा सांगा या इकडे आता हे भोल्या गेलंच नाही का अजून आता हे घरी हा यानं शिदुरी आणून दिली अबे का बे भोल्या कुठं होता तू आता लोक म्हणलं हा गेलाच नाही का तू शाळा उघडली ना हा 10-10:30 होऊन राहिल ना जाऊ दे आज नाही जात मी आता. आजच्या दिवस नाही जात मी असं मग फुट्ट्याला सांगितलं मी माझा गहू पेर नाही म्हणलं गहू पेराले गहू कायला पेरा लागते तू कायला करू राहिला एवढा हा तुला काय काम आहे म्हणलं तू तुझे काम कर हो इथं नको थांबू तू हो, जाय तिकडे शाळा नको बाळत जाऊ मी नाही जात आता. आजच्या दिवस मी जात नाही हो, एक तर माझा अभ्यास नाही व्हायला कुठं बसा मार खाल्ला नाही मी आज नाही जात ते मी सांगितलं हो गहू द्या लागते गव्हाला पाणी द्या लागते मला बाबा शिदून नेऊन द्यायला चाललं म्हणलं मी आणि याला आज दिवसभर हो चांगला जुततोच आता पाण्यावर नाही का हो डबल थांबलंच नाही पाहिजे वावरात बरं बरं पाय बा मग नाही तर हे बा आताच सांग तुले हो राहा लागन तर इथं पाणी द्या लागन म्हणलं नाही तर बिलकुल शाळेत जाय सारखं ती नाही, पाणी देतो हो, पाणी देतो मी हो, आज पाणी देतो मग जातो उद्या असं आहे का थांबतो आता हा दिवसभर असा आणतो याला तंग करतो ना हो याला पुरी बारेच फोडायला लावतो बरं बरं ठीक आहे ना मग हा हो थांबतो ना चल घे ये पावलं गेलं लवकर चल फोड आता पुढचं बार हा सांगतो तुला कसं कसं फोडा लागते त्या चल ये लवकर इकडे काका पावडा कुठं आहे म्हणलं मी ते दांड ओढून घेतो ना मग हा साईडचे बिलकुल पाईप लावला की बिलकुल सुरू पट्ट्याला पट्ट्या ते राहू दे ना तू हे बा दांडगीड ओढ नको कसं आहे ते भारी काम असते बरं राहू दे तू घरी जा आता मस्त चहा घेऊन ये मी काय आता 2 दांड पाडतो आणि पूर्ण ओढून घेतो नाही ना तुम्ही मेन दांड पाडा मी ते साईडचे मारतो हा लवकर होऊन जाते मग पटकन मग जाईन मी ते हो, अजून पाईप नाही आणला का बरं पाय वाद पाहिजे म्हणा हो घे आराम घ्यायचं असं हो जाय जा घे बरोबर हो ठीक आहे तुम्ही चालू द्या तुमचं म्हणलं काका हो, झाले का दांड पाडणं झाले हो झालं का तुमचं आता पूर्ण मेन दांड पाडणं सगळे झालं ना ते आता झालं सगळं झालं बैल बांधून ठेवले तर आता फक्त मी काय करतो आता पाईप जोडतो आणि पाणी सुरू करून देतो हा हो तर तू जा आता हो तू घरी जा आणि आपलं डबा गिबाचं चहा घ्यायचं घेऊन ये जरासं हा हो तोपर्यंत मी बरोबर पाईप लावून सुरू करून देतो मग बरं, लावा मग पाईप लावा फटकन आणि सुरू करून द्या आता हो, आता कसं लईन आहे योगायोग हो, द्या फटाफट हा हो, आपलं कसं कव्हर करणार पटकन आजच्या आता एक रात्रीतून मोकळे करणार आपल्याला जाय फक्त जरा हो चहाची तलबाली माणसाला आता हो जाय तू घेऊन ये फक्त बरोबर आणि ते काही 10-5 पाईप घरी आर्टिंटिनावर हो ते घेऊन येतो मग हा. हो काही एल्बो गिल्बो काय लागते ते सगळं घेऊन येतो मग हा हो, चल दे तुम्ही हाय तेवढ्या पाईपात सुरू करून दे दांडानं अरे बा आता बरं झालं मी आता म्हणलं येते का नाही बा हो यायचं काही खरंच नसते बरे आले का झुंबरराव आले का म्हणलं काय करता बा लायरे पाटील आता दम आहे का बघ सुकार जेवण नाही दिलं राजा आम्हाला बघ काय चल झालं नाही का झालं नाही का हो चला झाला आता यायचं बाकी आता तुम्हीच राहिले वाटते नाही हो बाकी अजून कोण राहिलं मग काय दोघंच राहिलो आम्ही सकाळच्या टप्प्यात तिथे लाईन पाटलं मारून दिलं द्यायचं हो देवीदास भाऊचं माऊली भाऊचं नंतर मग आता ते 10 वाजता बसून तर 12 वाजे लोक यायचं चाललं देवलालचं त्या भुसण्याचं म्हटलं आता काही येते काही नाही तिथं थांबलो चाललो आलो इकडे तर आता तू आला वाटते नाही काय तिकडे गेलं वाटते दवाखान्यात काय करता तडशाला आपण आले रातच्या हो बरोबर तिकडे थांबा लागलं रास्ता ढोल बेटामध्ये जेवण करून जा जेवण करून मग निघालो होतं जरा रस्त्याला मग उशीर झाला चला आता हो लावा म्हणलं तुमचे ते कट्टे खोला ते ब्लेड घ्या एखादं और पटापट मोकळं करा बरोबर हो चला हो कर खाली करते पेरणी हो चला हलवू द्या मला चढू आता लवकर पटापट काढा आपलं ते बिया नाही द्या चला 20 प्रक्रिया केली का म्हणलं 20 प्रक्रिया ते राहिली ना आता म्हणलं करू आता तू काही येतं काही नाही आम्ही बसा म्हणलं उघडून ऐन वक्त तुमचं नाही हो पंक्चर काय माणसा तुम्ही चला खोला ते पटापट हो अर्धा घंटा गमावता आता काढा पटकन हो लवकर चला काढा रे झालं ना फेर झालं ना काय वाट कायची बोलाल तुम्ही त्यातलं खत काढा तुम्ही उरलेलं ते बियाणं काढा तुमचं अजून मग ते ट्रॅक्टरवाला घेऊन गेला तिकडे मग बंद कर ना ते बंद का फालतू राहायचं मागं पुढे सरकलं तर काय काढता आपण आमची कोणा ते डिझेल जाऊन राहिला शिल्लक तर फालतूचं बंद कर ना ते चला घ्या म्हणलं टोपलं घ्या ते काढा गहू काढा तुमचे ते खत काढा आणि पैसे आले का पैसे 3 बॅगा तुमच्या 2 बॅगा आलो भाऊच्या काढा 5 बॅगेचे पैसे काय हो ना देतो ना इतके कारल्यासारखे नवा करत जो घरी येऊन घेऊन जातो देऊन देतो पैसे अरे पहिला जेव्हा नाही राहिला ना तुम्ही घेऊन येत जा वावरात पैसे घेऊन येत जाते बरं धुऱ्यावर आपला फेरणं करतात मग सांगता घरी आहे पैसे आणून देतो देऊन देतो येऊन जातो रस्त्याला जेव्हा भिंत काय किस्ता काय भरा म्हटलं ना बरं आता काय नगदी आणत जा हो ना नगदीच आहे ना बाबा मजा करू राहिली ते हो देतो हो थांब घे आलो भाऊ ते आपलं खत काढून घ्या देतो रे बा देतो आताच देतो काय दिवस झालं वाटते नाही हो झालं गहू पेरणी निपटलं ते आता हो काय आता मोठं कटकट होती ते निपटली पण आता हे पाण्याची कटकट लागली राजा हो ना लईन आली की गेली हो आता हे 4-5 पट्ट्या झाल्या ना बसलो आता वाट पाहत राजा मी आता झालो हो आता कंदीलपुडा थांबला तिथं हो मी आला झाला बा मायाला काय 4-5 पट्ट्या राहिल्या ना हो आता मी 2 पट्ट्या लावून आलो इकडे हो मी आला चला तर गेली वाटते लाईन मग आताच गेली ना 5 मिनिटं झाले हो जाऊ दे मग आता बस मग आता काय करता आता काय करते तिथं बसून चला तिकडे खोपडी बशी बसू तू या एरिया समजते ती लाईट आहे हो चल तिकडे बसू हो एरिया येत नाही अर्धा घंटा काही गॅरंटी नाही त्याची चल मग होते सुरू तसं या टोशीस आहे ना आपलं हो चल मग तिकडेच बसू आता हो होईन ते सुरू हो पट्ट्या लावेलच आहे मी अरे बाबा का देवणार काका 5-6 पट्ट्या बोलवल्या का आतापर्यंत 1-1.5 घंटा झाला ना लय पाणी पिऊ राहिला वाटते
अरे लईनच कुठं आहे राजा, जाणं येणं चालू आहे ना. मग काय तर ते तर ॲटो शीस लावून दिला होता म्हणून हे पा म्हणजे जात तर टंगडे तर नाही दुखून राहिले. इथं बसलं की येते बंद होते, येते 15-20 मिनिटं झाले की बस गेलीच म्हणा. राजा मावीन तर काय करा आता, हे कसं होईल आता, हे आता तर अजून सध्या माहीत चालू आहे, तुमचं काही होईल. काय डिगी चालते आता. मग काय करता आता. आता लाईनवर आहे बा ते आपल्या हाती काय आता. जाऊ दे तिकडे. आणला का चहा आणला का. हो या, बसू म्हणलं तिथं घेऊच्या. चला या लवकर, जाऊ दे तिकडे. पण काही कडे आहे बा भूषण काहीतरी करगड आहे. लाईनचं मोठं पेच झालं आहे. देऊ असले टच कर बरे. काय राजा लाईन म्हणा, हे किती गेम चालली, काय चाललंय, काही ना काही जरा अशानं काय हे काही होईन आपले बोलू ना. काही कदरच नाही द्यायले लाईनवाल्याला. कदर आहे कास्त करायची. मला म्हणते तिकडे रातच्यानं हे आणि ते इचू काट्याचे पांजेनं थंडीचं काय राजा गेल्याला वाण नाही आपल्या. जाऊ दे तिकडे. भेटू नंतर आता. आली तर पोहा आता काय होते तर. चला पहिले चहा घेऊ तिकडे. जाऊ दे, चालते साहेब. काय रे हो, काय कसं होय काय लाईनचं. काय 15 मिनिटं येते, 10 मिनिटं जाते. कसं काय म्हणलं, कास्ताना पाणी द्यायचं कसं म्हणलं. काही एखादा फोन लावा ते साहेबाला, काय म्हणा राजा कसं काय करून राहिले तुम्ही. लोकांच्या गव्हाच्या पेरण्या सुरू आहे, हरभरे पेरण्या झाली, आता लोकांना पाणी नाही द्यालात का म्हणा. काही राजा करा बरं, फोन करा बरं एक. बरं ते हो ना. आता माझ्या दादा 2 पट्ट्या राहिल्या फक्त. 2 पट्ट्यासाठी या लागलं मला. हो गावून सांगतो तुम्हाला. घे बरं आता दिवस लाव, फोनच लावा ते पाहूनच घे. साहेबाला म्हणा काय आहे काय म्हणा बा. एक तर काय मग बंद करा म्हणा. संध्याकाळी हे म्हणजे आशा नको ठेवू म्हणा माणसाला वाटते येते का 10 मिनिटात. लक्ष्मण गेला बा. हो आपलं तरी होती. मोठं लोकांना मोठी आशा आहे. हे बा एक फोन लावाच तर लावाच लागेल ते. आता नाका तोंडात चालला आता नाही का. हो बरोबर पाय तुम्ही 1 मिनिट पाहतो काय म्हणते तर. नमस्कार म्हणलं हुलमारे साहेब. हो नमस्कार. हो ते काय कसं काय म्हणलं लाईनचं हे काय लय हुलकावण्या देऊन राहिलं लाईन हे. कसं काय आहे म्हणलं, याचं समजून नाही राहिलं आम्हाला. कसं काय करायचं म्हणलं कास्तकार लोकांना. काही आता थोडासा हा विचार पाहा म्हणलं आमचा काही. काय संशय साहेब तुम्हाला काय सांगा. आमचे आता साहेबा निरा हुलकावण्यास आहे ना, निरा वसुली हुलकावण्या देऊ राहिले लोक. हो ना. आता तोडाच्या पाय येते मग आता थांबा तोडा वरून येते प्रेशर आम्हाला. आणि आता काय करा. आता इथच्या 1-2 ठिकाणच्या जागा ते आपल्या लाईन तोडायला गेलेत ते लाईन म्हणून लोक. त्याच्यानं तिकडच्या बंद केले ते लाईन. हो आता ते येईल ते कुठं काटणं कुठं जोडणं असं जरासं चालू असल्यामुळे ते थोडीशी अडचण येऊन राहिली. हो ना. आपण इकडे भोंगायला ना आमचं कास्तकारा का. आमचे बियाणे आम्ही पेरून बसलो तिकडे मुंग्या खाऊन राहिल्या, कतरून राहिल्या तेल दाणेले. मग आमचं आम्हाला माहिती इकडे काय आहे. पतला निघते ना गहू मग ती. जरा पहा जरा लाईन जरा क्लिअर द्या ना तुम्ही. असं नका करू. जरा कास्तकाराचा विचार करा. भलके रातच्यानं लाईन राहायच्या मामी का जीव घेता आमची तर. तसं नाही देताजी. हे बा तुम्ही काय करा, हे काय काम आहे मी काय म्हणतो. हे या भानगडीत पडूच नका तुम्ही. याच्यातून मार्ग काढा. हे आता हे जुनं सोडून द्या, काहीतरी नवं करा. हो हे आता कसं आपली लाईन आली रे गेली रे पया रे धावा रे. हे पहा लय योजना आहेत ना राजा. योजनेचे फायदे घ्या ना तुम्ही. कुठं बसले आपल्या आता लाईन आली का गेली का. सांगतो मी तुम्हाला ते ऐका तुम्ही. कायची योजना काय कोणती योजना काय कसं काय म्हणलं कायची योजना. हो हे बा मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू आहे ना, त्या योजनेचा तुम्ही लाभ घ्या. हो हे कशी योजना आहे सौर कृषी पंप योजना. शेतकऱ्याला कमी म्हणजे खर्चात बचतही होते, सौर ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन भेटते. म्हणून म्हणलं सौर ऊर्जेवर चालणारे जे पंप बसवण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्या लागन. त्यासाठी सरकारी अनुदान आहे. आणि एक तर शाश्वत म्हणजे आपल्याला भरोसेमंद असं विजेची शाश्वती होऊन जाते तुम्हाला की बा गेली रे नाली रे. टेन्शनचं काम नाही. म्हणून म्हणतो कसं आहे तुम्हाला मी सांगतो. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ तुम्ही घ्या. मागेल त्याला कृषी पंप नाही का म्हणजे काय कसं काय करावं लागतं त्याचं. त्यांना वेबसाईटवर जाणार आहे महावितरणच्या आणि त्याच्यावरती पोर्टलवर अर्ज भरला लागते ऑनलाईन अर्ज. मग काय त्याच्यातनी काय अर्ज करणाऱ्याला अर्ज क्रमांक, पैसे भरल्याचे पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक हे माहिती भरा लागते आणि ते आपल्याला राहू द्या लागते. वैयक्तिक शेतकऱ्याले, शेतकरी गटाले, सहकारी संस्थेले, ग्रामपंचायतले सगळ्याले हे योजना लागू आहे ना. म्हणून म्हणलं त्याच्यातनी तुम्ही सहभाग घ्या आणि त्यातला ऑनलाईन अर्ज भरून घ्या. ते 10% सर्वसाधारण जे शेतकरी लोक आहे ना त्याला 10% रक्कम फक्त भरा लागते. 90% शासन भरून राहिलं. मग काय सौर पॅनल कृषी पंपाचा पूर्ण संच भेटते ना. अनुसूचित जाती जमातीचे जे आहेत काही कास्तकार लोक त्याला तर 5% भरा लागते. मग 95% आहे द्यायला अनुदान. उर्वरित रक्कम केंद्र राज्य सरकार भरूनच राहिलं. म्हणून म्हणतो कसं आहे जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP पंप भेटून राहिले. 5 वर्षे दुरुस्ती आहे, हमी आहे, इन्शुरन्स आहे. वीज बिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही, सिंचनासाठी दिवसभर वीज पुरवठा आहे. म्हणून म्हणतो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत भाग घ्या तुम्ही. अजून काय समजा काय लागेल त्यासाठी मग अजून काय बाकी तुमची तर विहीर असनच ना. नाही तर मग शेततळ असं बोरवेल असं 3 पैकी काही बी असलं चालते. नदी नाले जर शेजारचे असेल तर तेही सुद्धा शेतकरी पात्र आहे याच्यासाठी. त्याला ते सगळं संच भेटते आणि अनुदानही भेटते. झालं. फक्त कसं आहे जे जलसंधारणचे कामाचे जे पाणी जिरवण्याचे पाणीसाठी आहेत का नाही ते पाणी उपसासाठी समजा सदर पंप वापरता येणार नाही. त्याला अनुदान भेटणार नाही. अजून दुसरी गोष्ट अटल सौर कृषी पंप योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनाचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात. समजलं ना. बाकी अजून दुसरी आहे अजून आपल्याला कुसुम सोलर पंप योजना. हो ते बी आहे एक. हो ते ऐकलं होतं मी PM कुसुम सोलर पंप योजना नाही का. असं बस तेच ते. 10% खर्चामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसवण्याची सुविधा या योजनेतून भेटते. बाकी खर्च सरकार करते. या योजनेत शेतकऱ्याला 24 तास मोफत सौर ऊर्जा
उपलब्ध होऊन जाते. झालं. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अधिकृत संकेतस्थळ तुम्हाला मी सांगतोच मग काय आहे. तुम्ही या भेटा आणि तुम्हाला ते मी पूर्ण क्लिअर सांगून देतो. मग पाहा लागण आता काय कास्तकाराचं काय म्हणणं आहे. हो विचारपूस करतो बा, पण ते काही जणांचं म्हणजे अजूनही आलं नाही. हो म्हणून आम्हाला वाटलं काय आणि काय नाही. बरं पाहतो आम्ही. करतो त्याचा विचार जरा काय होते. फक्त सध्या आता सुरू करून द्या म्हणा. लवकर जर होत असेल तर त्याला एक फोन लावून द्या. हो करतो मी त्याला फोन. अर्ध्या घंट्यात होते म्हणे. हो बस त्याला फोन करून देतो. येऊन जाईल अर्ध्या तासात. मग सुरू करून द्या. बरोबर ठीक आहे. हो ठेवतो मग.